एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स आजकाल इतकं कॉमन झालेलं आहे की त्यावरती बोलावं का नाही हा सुद्धा एक प्रश्नच आहे. काय तर म्हणे आमच्या फिजिकल नीड्स कंप्लीट होत नाहीत किंवा आमचं मेंटली आम्हाला तसा सपोर्ट मिळत नाही म्हणून करता. अरे करताय तर करताय, पण ऍटलीस्ट तुमच्या पार्टनरला सांगा तरी. कारण का काय आहे माहितीये, त्या जो समोरची व्यक्ती आहे ना त्याचा टाइम हा इन्व्हेस्ट झालेला आहे त्या रिलेशनशिपमध्ये, त्याने फुल कमिटमेंट दिलेली आहे, पण तुम्ही त्याच्याशी लॉयल नाही आहेत का? तर तुमचा नवरा एक तर बायकोचा अफेअर असेल तर नवरा एक तर स्टेबल आहे, फायनान्शियली स्ट्रॉंग आहे, म्हणून तुम्हाला ते रिलेशन म्हणजे नवऱ्याबरोबरचं नातं तोडायचं नाही. आणि नवराचा अफेअर करत असेल तर बायको जसं माझं घर सांभाळते तसं कोणी सांभाळू शकत नाही, ही तुम्हाला सिक्युरिटी हवी आहे. अरे पण का तुम्ही दुसऱ्या व्यक्तीच्या आयुष्याचा वेळ का वाया घालवता आहेत? तुम्हाला अफेअर्स करायचे तर करा, तुम्हाला जे करायचं ते करा, पण तुमच्या पार्टनरला सांगा, त्याला ते पटतंय की नाही ते बघा. आणि कोणाला हे मुळात पटणार नाहीच आहे. कोणाला आवडेल माझा नवरा बाहेर जाऊन अफेअर करते किंवा माझी बायको बाहेर जाऊन अफेअर करते? आणि का त्यांनी ऐकून घ्यावं, का त्यांनी सहन करावं? ते जर तुमच्याशी तेवढेच लॉयल राहिले आहेत तर तुम्ही त्यांच्याशी लॉयल राहणं तेवढंच गरजेचं आहे. हा, आम्हाला एकच आयुष्य मिळत आहे, ते आम्ही कसं जगायचं ते आमच्या पद्धतीने बघू. अरे तुम्ही बघा तुमच्या पद्धतीने, पण तुम्ही जेव्हा लग्न केलं आहे त्या व्यक्तीला एक कमिटमेंट दिलेली आहे, एक ट्रस्ट आहे, जो एक विश्वास आहे ती तुमच्यावरती ठेवून आले की तो तुमच्यावरती ठेवून त्याने तुमच्याशी लग्न केलेलं आहे. तर तुम्ही प्लीज हे असं करताना ना समोरच्या व्यक्तीचा सुद्धा विचार करा की त्याचं आयुष्य आपण खराब करतोय की नाही. आणि कसं असतं, कधी कधी पार्टनर्सना माहीत सुद्धा असतं की माझ्या बायकोचा अफेअर आहे किंवा माझ्या नवऱ्याचा अफेअर आहे, पण ते काय चाललंय ना, राहू दे ना, होतंय ना, आम्हाला माहित नाही असं आम्ही दाखवतो. अरे पण का चाललंय तसं काहीच चालत नाही. पुढे कधी ना कधीतरी या गोष्टी बाहेर निघतात आणि त्याचा त्रास होतो. मग नंतर त्यांचा स्फोट होण्यापेक्षा ना आत्ताच निर्णय घ्या. पण अशी लोक असतील ना ज्यांचं चाललंय तोपर्यंत चालू द्या, त्यांना काही नाही, तर त्यांना ही व्हिडिओ ना नक्की शेअर करा आणि प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.